मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा ब्लॉग मध्ये. तर चला, नमस्कार मित्रांनो, मी राज लोकमास स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि माझा मित्र शुभम कुठे चाललाय तुम्हाला माहिती आहे? ते जर तुम्हाला बघायचं असेल तर हा ब्लॉग पूर्ण बघा. आता सगळे शिमगे आहेत ते संपलेले आहेत आणि आपले जे कॉलेजचे मित्र आहेत ते आपल्या हॉस्टेलवर आलेले आहेत. तर आजपासून आपण सुरुवात करणार आहेत खेळायला. जायचं ना खेळायला? कुठं आहे? आम्ही आलेले शुभमनी मी आहे का रे? शुभम आला तरी तुला आश्चर्य का होतंय? सगळ्यात आधी मी आलो इथे राहायला बोलवायला. ग्राउंड वर आहे, कातळावर. हा, तू एकटा तू जितो आहे? जितो येतो ना खेळायला का? आलो येता तिथं. हा बघा, एवढा खास म्हणजे त्याला काय आज खेळायची 4:30ला उठून आलाय. की झोपलो होतो वरून, आता खेळायची त्याला चटक लागली. आता त्याची आज पूर्ण भागून तो उद्यापासून बंद होईल असं मला वाटतंय. तर बघूया आपण काय करतो ते. तर तोपर्यंत चला आपण जाऊया आता साईच्या रूमवर. तर मित्रांनो, आता आपण साईच्या रूमवर आलेले आहेत, पण त्याचा पुढं बघत गेला तो मालक आहे. तर आपण आता पाटणं जाण्याचा प्रयत्न करूया, तर आपला गेम होऊ शकतो. हे बघा, त्यांना रूम आपल्या धुण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता आपण क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आपण जाऊया गपचूप. रिस्की का असली कामं करायला घाबरत नाहीत. आता आपण आले साईच्या रूमवर आणि आपले भाई उघडं दाखवू नको. हा बघा, पूर्ण झोपलेला आहे. तर मित्रांनो, मी आता आलोय साईच्या रूमवर. पण हे बघा, हे झोपले तिथं मस्त की यांना मस्के लावायला लागतं बाबा. क्रिकेट खेळायचं. तर साई तिथे लगेच तयार आहे. पण हा जितू बघा, हे जितू चल, हे जितू ये. तो बघा, तो काय बोलणं झालाय. असं ते हे मी घालवीन, पण त्याच्या आधी सगळं टाकणार आहे मी. हे शिवाय देतो इथे बेकार काय लाज नाही वाटत. क्रिकेट खेळणारे हे पोरं आजकाल झोपायला लागलेत. कुठं काय बाहेर जात नाही, काम धंदे नसतात, पण रात्रीचं त्यांना खेळायला यायला नको. तो उमेश एक तर काय तिकडे करतोय, नुसता गाड्या घेऊन फिरतोय दिसला. आता तो जेव्हा मोबाईल माझा कॅमेरा चालू नव्हता. हा बघा, इथं एक क्रिकेट प्रेमी असून सुद्धा त्याला क्रिकेट खेळायला यायचं नाही. कधी पोरीन बोलवून असतं लगेच गेला असता हा. बात तो सही है. तर ठीक आहे मित्रांनो, असू दे. ही आजकालची मुलं इथंच बाद गेलेत मित्रांनो. आलाय दुपारी कॉलेजवरून सुटलाय आज झोपण्यासाठी, पण तो आता क्रिकेट खेळ येत नाही. तर ठीक आहे, समजेल त्यांना मोठं झाल्यावर ही लाईफ झोपून काढू द्या. आता चला आपण जाऊया. साईज तू कपडे घाल. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या. तर मित्रांनो, आपण सगळ्यांना मस्के लावून झालेले आहेत. साईश तो बघा जितू झोपलाय. मस्के लावायची गरज नाही पाहिजे, समजलंच काय. त्याचा दरवाजा लावून घेतो. तर चला आता जाऊया आपण. आजू मी आता गाईज आपण चाललो खेळायला. तर साईज तुम्हाला दिसला असेल आता. त्यांना घेऊन चाललोय आता सगळ्यांसोबत. आला वाघ आला आता. चला आता खेळण्यासाठी मित्रांनो. खूप दिवसांत सगळे लोक आतुरलेले आहेत. आमचा शुभम घरशी तर मित्र बघा, कोकणी कांदे वा वा दाखव. 2-4 दाखव. 2-4 आणायचं ना. संतुष्टी आणायची माझी. संतुष्टी आणायची. जा. पार्टनर कुठे? जा ना. मस्त होईल. जा जा ना.
मित्रांनो आता आपल्याकडे नवीन सेल्फी स्टिक साई आपला क्रिएटिव्ह साई आपला व्हिडिओ करतो. त्याच्याकडे एक सेल्फी स्टिक आहे तर तो आणायला तर आणपर्यंत आपण जरा व्हिडिओ स्टॉप करूया. ते काही आता आपण चाललोय क्रिकेट खेळण्यासाठी. बघा आता मी रोडवर आलेले आहेत. ते साईच्याने गेले तिकडे बॉल आणायला घरात विसरून आला गडी. तर बघा शुभम आणि मी चाललोय दोघंजण एक बॅट घेऊन. हे बघा हे एक बॅट पण जरा ह्याच्यातले मागातले आहे. ही वाटतं ओरमची आहे इकडे. भरपूर ठिकाणी जिंकून आलो. मित्रांनो आमचा जो संघ आहे तो नावाजलेला संघ आहे यश फाउंडेशन कॉलेज. खूप मोठे मोठे टुर्नामेंट खेळतो. तर कोणाला मॅच घ्यायची असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. समजलं काय. तर मित्रांनो आता मला साईश भेटला होता. साईश म्हणाला की कॉलेजला चाललो आहे कारण काय डेकोरेशन करायचं आहे. मित्रांनो आम्ही इथं कशाला आलेले आहेत हे तुम्हीच आम्हाला कमेंट करून सांगा. तो म्हणतो की मला डेकोरेशन करायचं आहे मी निघालो. मग आम्ही कशाला आले ते बॅटी बिटी घेऊन हे तुम्हीच सांगा आता आम्हाला कमेंट. हे बरोबर नाही गेलं त्यांना. ग्राउंडवर जाऊन करायचं का? तर चला जाणार कॉलेजच बघू काय करतो तो. तर घरात जायला परत. तर मित्रांनो आता आपण पोचले शेवटी आपल्या कॉलेजजवळ. कॉलेज आता दाखवू नाही शकत. सेल्फी स्टिक आणले नवीन. मित्रांनो आमची नवीन खरेदी म्हणताय ही. हात दुखायला लागला मित्रांनो. पहिल्यांदा सेल्फी स्टिकवर करतोय. हात दुखला तर चालेल पण रुतबा काय मरायचा नाही आपला. करणार एक दिवस नक्की सक्सेस होणार ह्याची मला गॅरंटी नक्कीच आहे. आणि थोडा सपोर्ट राहिला तर लवकरच मी वर्षभरात 1K करून दाखविलंच. तर चला आता आपण खेळायला जाऊया. आपले दोस्त लोक गेलेच आहेत त्यांना तर जाऊन पहिले भेटू. तर मित्रांनो आता आपले प्लेयर गेले प्रॅक्टिसला. तर मला सांगितलं नाही बॉल आण काय जो मारेल तो बॉल आण. तर ठीक आहे म्हटलं आणतो. हे लवकर टाका रे लवकर मारा. हवा बघा काय कुठले मित्रांनो. आता हा साईश काय बोलणार ते तुम्हाला की नाही जमणार मला खेळायला. बॅनर लावायचं कॉलेजचं. मग आधीच सांगायचं होतं आम्हाला. बघा बॉलर बघा बॉल दिसत नसेल इकडलं तरी पण बघा ट्राय करा. तर मित्रांनो आता मी डायरेक्ट भेटू आपण डायरेक्ट मॅच सुरू झाल्यावर. त्याशिवाय काय नाही. मॅच सुरू झाली की तुम्हाला मी घेतो माझ्यासोबत. ठीक आहे ना. चला मित्रांनो मॅच चालू पण दाखवतो तो आमचा व्ह्यू तुम्हाला. तर मित्रांनो आमच्या टीमचं नाव आहे छोटा बॉईज वर्सेस मोठा बॉईज. आणि सामन्याला आता थोड्याच वेळा सुरुवात होईल. ते बघा दमदार असे बॅट्समन साईश लांबार आणि तिकडे खाली उतरलाय तो शुभम संगमेश्वरचा बादशाह. तर आपण बघूया आता की कसा सामना रंगतोय हा. मित्रांनो या मुलांचं संख्या कमी असली तरी त्याचा उत्साह मोठा आहे. त्यामुळे या मॅच आज इथं घडून येत आहेत. 2च प्लेयर आहेत पण चांगले आहेत. आणि पहिलाच बॉल असा भरकटलेला मारा करतोय तो सिद्धेश. सिद्धेश तू खचून जाऊ नकोस. तुझी बॉलिंग उत्कृष्ट आहे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. चला तर सामन्याला सुरुवात होत आहे. सिद्धेश छोटा बॉईज वर्सेस मोठा बॉईज. पहिला बॉलिंगला आलाय तो सिद्धेशचा पहिला बॉल उंचवलेला हा मोठासा चेंडू. आणि बघू कॅच होते का. आणि कॅच ड्रॉप झाले आहे आणि हाना मारी. चला बॉल आणायला परत एकदा सिद्धेश. साईसाठी दुसरा बॉल हलकासा कट केलेला पण विकेट काहीही मिळत नाही. सिद्धेशचा तिसरा बॉल होते साईसाठी. सुंदरसा फणकावलेला हा शॉट सीमारेखा पार जाऊ शकतो आणि गेलेला आहे. सुंदरसा षटकार साईच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या होते ती 8. 3 बॉल 8 रन नाबाद. परत एकदा सिद्धेश दुसरा फटकावलेला हा चेंडू आणि चौकाराच्या दिशेने जात असताना मिसफील्ड होते आहे अथर्व याच्याकडून. त्यामुळे गेलेला हा चौकार. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं साईश आणि शुभम याच्याकडून. मित्रांनो परत एकदा आलाय तो सिद्धेशचा असेल 5वा बॉल. सिद्धेश टू साईश फणकावलेला 6 चेंडू सीमारेषेच्या आणि चौकार गेला आहे हा बॉल. काहीशी अथर्व वारंवार मिसफील्ड करतोय तो अथर्व. परत एकदा आलाय सिद्धेश 6वा बॉल आणि फणकावलेला हा शॉट गगनचुंबी गेलेला हा षटकार साईशाच्या बॅटमधून. आणि धावसंख्या होते ती धावसंख्या किती आणि धावसंख्या होते ती 15. सुंदरसा 15.
आणि आता आलाय तो वाघ संगमेश्वरचा आणि बॉलिंगला येतात तो त्रिशांक. आणि मित्रांनो याचंही एक युट्यूबला चॅनल आहे शितूवर्स, तुम्हाला पाहायला मिळतील याच्यावर सुंदरसे ब्लॉग, तर त्याला जाऊन सबस्क्राईब करा. तर सुंदरसा बॉल शिवम याने पटकावला, चेंडू सीमारेषे पार जात असताना अथर्व याच्या हातात सुंदरशी फिल्डिंग पाहायला मिळते अथर्व याच्याकडून आणि डिक्लेअर या स्वरूपात 1 रन मिळते आणि धावसंख्या होते ती 16. तुषांकचा मित्रांनो आपल्याकडे प्लेयरची संख्या कमी असल्यामुळे मलाच बॉल आणायला लागतायत. सुंदर असा बॉल फटकवलेला. मित्रांनो शुभम याची विकेट गेलेली आहे आणि आता मला जायला लागेल, त्यासाठी थोडासा वेळ ब्लॉक थांबतोय. कोण वाजतोय रे? राय अक्षय गळमटे दादा, अक्षय गळमटे. आणि अशा प्रकारे साईची विकेट गेलेली आहे. मित्रांनो आता मी एकटा बॅटिंग करणार, मला बॅटिंग भेटलेली आहे. चला तुम्ही चला. ग्राउंडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी पुन्हा एकदा. आता आपल्याला राज पाहायला मिळतोय स्वतः ब्लॉगर आणि पहिला चेंडू पहिला झेल गडी बाद होतोय राज लोकम्याच्या रूपात. राजापूरचा बादशाह ज्याला समजला तर तोच होलम टकल्या. त्यानंतर पालघरचा बादशाह आपल्याला समोर कट्टर डॉन ज्याला म्हटलं जातं तो. आणि पाली मधला सिद्धेश कोकरे ज्याच्या बॅट मधून 6 चेंडू 5 षटकार 6वा बॉल सलामी करतोय तोच सिद्धेश कोकरे. बॅटिंगला कोण आहे रे? तुला परत एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये. आणि आता रनची गरज आहे, 6 बॉल आणि 11 रनची गरज आहे आम्हाला. सुंदरचा फटकावला पहिला चेंडू 1 रन साठी जातोय. परत एकदा सिद्धेश 5 बॉल 10 रनची गरज. बघू आपल्या संघासाठी साईश लांबार काय करतो. अशा सिच्युएशन मध्ये साईश त्याच्या संघासाठी मोठा सितारा म्हणून ओळखला जातो. मालवणचा हा स्टार, सावंतवाडीचा हा स्टार. 5 बॉल 10 रन आणि पालीचा हा कटर बॉलर सिद्धेश. 5 बॉल 10 रनची गरज. 1 रन साईश काढ. सुंदरचा फटकावला चेंडू जातोय तो सीमारेखा पार आणि 4 रन. आणि आपला पाहायला मिळेल आता साईशाच्या बॅटमधून सुंदर असा चौकार. आणि आता रनसंख्या 4 बॉल 6 रनची गरज. बघू साईश परत सिद्धेश परत एकदा 1 रनसाठी पटकावलेला हा बॉल. मित्रांनो हा बघा बॉल आणण्यासाठी जातोय अथर्व होलम. पाली नको एवढी. कोण कोण पाली का नको नाही तो कोण सिद्धेश. मग कुठला आहे? मित्रांनो आता धावसंख्येची गरज आहे 3-5. सिद्धेश 3-5 रन. सुंदरसा फटकावला चेंडू पाहायला मिळतोय आपला षटकार आणि मॅच संपवली आहे ते साईश याने.
हा वा कुठला स्टार सावंतवाडीचा स्टार साईश याच्या बॅटीतून आला सुंदर षटकार आणि मॅच विन होतोय तो आम्ही. मॅन ऑफ द मॅच मिळाला आश्रय याला आणि त्यांच्या पाठचं बक्षीस भेटेल ते साईश याला. सुंदर असं मॅन ऑफ द मॅच. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तर मित्रांनो आता दुसऱ्या मॅचला सुरुवात करायची आपण. जा शुभमचा. आहे तुमचं एका नवीन मॅच मध्ये परत एकदा छोटा बॉईज वर्सेस मोठा बॉईज. अरे असाच आहे बॉल. किती ओव्हरची आहे रे? 3 ओव्हरचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. साईश सुंदर असा हेलिकॉप्टर शॉट आणि 6. 2 बॉल 1 रन साईशाच्या बॅट मधून. माझं एकच आहे, कॉलेजवर मारणार आणि 9 रन घेणार. साईशाचा आता एकच नवीन स्वप्न नियम आहे. इथून तिथं मारला आता मध्ये बॉल गेला यांच्या आधी कोणी मारला मी पण मारायचो कॉलेजवर. तेव्हा बॉल हे बघ, तेव्हा आपलं ग्राउंड इथं होतं. मित्रांनो बघा सनसेट खतरनाक. अरे तो बघ. एय! परत एकदा मॅच मध्ये येऊया मित्रांनो आपण. परत एकदा मॅच सुरू होत आहे. साईश टू सिद्धेश. सुंदरसा फटकवला हा चेंडू डिक्लेअर रनसाठी. या रननी धाव संख्या होते ती प्रत्येक बॉलचे 3 बॉल 3 रन आपल्याला पाहायला मिळतोय. हे काय 2च झाला. 2 रन आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 2 रन. परत एकदा तिकडे वाटतं प्लेअर इंजर्ड झालेला दिसतोय मला. प्लेअर बाहेर बसलाय काय रे? परत एकदा परत एकदा मॅच मध्ये येऊया मित्रांनो. मॅच भरकटत आहे. सुंदर असा डॉट खाल्लाय तो साईशाने. साईश आपल्या संघासाठी काहीतरी निरर्थक असा ठरतोय. साईशाची बॅटिंग घातक ठरू शकते का या संघासाठी? निर्लज्जम सुका असं ती काय. आणि हा खणकवलेला षटकार साईशाच्या बॅटमधून पाहायला मिळतो आपल्याला मित्रांनो. कोणालाही त्याच्या 2 बॉलवरून जज करू नका, कारण तो पुढे जाऊन काय करू शकतो हे आपल्याला पाहायला मिळतं साईशाच्या माध्यमातून. परत एकदा साईश. सावंतवाडीचा हा वाघ साईश. 5 बॉल. कॅमेरामॅन. परत एकदा आलाय तो शुभम. हा गाजलेला असा प्लेअर संगमेश्वरचा शुभम आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगच्या मार्फत. आणि बॉलिंगला आलाय तो अत्तर होलम. राजापूर एक्सप्रेस. वाईट बॉल पहिलाच. कोणाला एका बॉलवरून तो त्याला बॉलर ठरवू नका, कारण दुसरा बॉल पण तो वाईट टाकत असतो. परत एकदा शुभम काहीतरी संगमेश्वरची चाल खेळत असताना राजापूर एक्सप्रेस समोर संगमेश्वरची. मित्रांनो ह्याच्यासाठी माझ्याकडे काही शब्द नाही आहेत. आज असा काय करतोय हा शुभम. एक वेळ संगमेश्वर गाजवलेला हा प्लेअर आणि राजापूरच्या एक्सप्रेस परत वाहत असताना. काय बॉल टाकतो मी काय करू. काय मित्रांनो त्याचं बघितलं. परत एकदा राजापूर बसते संगमेश्वर. राजापूर काहीसं भरकटलेलं मारा करतोय तो. 13 रन पाहायला मिळतो आपल्याला. 2 ओव्हर 13 रन. सगळं दिसतंय तुम्ही काय करताय ते.
परत एकदा साईश नाही शुभमच्या समोर आहे ती राजापूर एक्सप्रेस अथर्व. आणि कटर जा हा गेला जा जा. कटरची बॉलिंग पाहायला मिळाली अथर्व याच्या माध्यमातून आपल्याला 2 बॉल. अथर्व ठरवण्यात आलाय की पूर्ण टीम ऑल आउट करायची आपल्याला. सुंदरशी कट शिवून जाणं. सुंदरशी कट आपल्याला पाहायला मिळाली. परत एकदा अथर्व. वाईट आहे आणि सुंदरशी कॅच होती. मित्रांनो हा राजापूर एक्सप्रेस पहिला असा प्लेअर असेल की तो बॉल ते स्वतःचे कमी करतोय, कारण त्याला स्वतः विश्वास आहे की या टीमला ऑल आउट करण्यासाठी मी एकटा काफी आहे. हा मित्रांनो हा प्लेअर असा आहे की वेगळं क्रिकेट आहे. सुंदरसा फटकावला हा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. स्क्रीनशॉट. 4 बॉल 19. मित्रांनो आज या ग्राउंडवर इतिहास घडलाय. 4 बॉल 20 रन. परत एकदा अथर्व तो आश्रय आणि आश्रय काहीतरी बॅटिंग. मला बोलून तोंड दुखायला लागला आता. आणि अचानक असं टाकलेलं ब्रह्मास्त्र पाहायला मिळतंय आपल्याला अथर्व याच्याकडून. ब्रह्मास्त्र डायरेक्ट छातीत घुसलं असतं आता. ब्रह्मास्त्र टाकतोय तो. हा नो होता. बघू साईश कशी बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. परत एकदा आत्ता बॅटिंगला आलाय तो त्रुशांक. सॉरी बॉलिंगला. आता बॉलिंगला आलाय तो त्रुशांक. परत एकदा साईश मधनं सुंदरचा फणकावला चेंडू. तिच्याची चर्चा चालू होती तो आपल्याला ग्राउंडवर पाहायला मिळतोय. तो आलाय ते सर्व बोलले. तो आलाय सुंदरसा फणकवलेला पाहायला मिळतोय चेंडू आपल्या सीमारेखा पार. आणि हा षटकार पाहायला मिळतोय साईश याच्या बॅटमधून. सावंतवाडीचा हा वाघ कोणाला ऐकणार नाही असं तो शपथ घेऊन आलाय सावंतवाडीतून. बॅटिंग दाखवते आपली साईश. हा गुलाल प्रत्येक मॅचचा मित्रांनो हा खेळाडू परवाच एका टुर्नामेंटला जाऊन आलाय आणि फायनल मारून तिथनं आलाय. सुंदर अशी बॅटिंग साईशच्या माध्यमातून. मित्रांनो हा रजिस्टर प्लेअर आहे सावंतवाडीचा. साधे टुर्नामेंट हा खेळत नाही कारण त्याला तिथे कमी लेखलं जातं. परत एकदा साईश सावंतवाडीचा हा वाघ. परत एकदा सुंदरसा फणकवला चेंडू पाहायला मिळतो साईशच्या बॅटमधून आपल्याला. खाली आहे सिद्धेश आणि सिद्धेशकडनं कॅच ड्रॉप होते. त्यामुळं हा जातोय तो सीमारेखा पार. मित्रांनो इकडे कुठलं युद्ध चालू आहे ते? इराण आणि अमेरिका यांचं युद्ध चालू आहे. आणि त्याचं फायटर जेट आपल्याकडे पाहायला मिळतंय. बघा मित्रांनो ते फायटर जेट जाऊ दे बास. मिसाईल आता परत छातीत घुसली असती. मित्रांनो हे कधी पण अटॅक करू शकतं. तर मित्रांनो आपण परत एकदा वळूया आपल्या मॅचकडे.
परत एकदा साईश, सुंदर अशी बॅटिंग, पण भरकटलेला मारा करतोय तो 31 रन. त्रुशांक. परत एकदा मॅच मध्ये त्रुशांक टू साहिल, त्रुशांकचा बॉल सुंदरचा फणकावलेला आहे तो गगनचुंबी, षटकार नाही तर मित्रांनो हा बॉल येतोय वनडी साठी आणि तिकडनं तो प्लेअर हाकवत आहे. या कुत्र्याचे छळ करत आहेत. किती बॉल तुझे? हा मग 3च बॉल ना. परत एकदा त्रुशांक, तिकडे नाही मारला मी. त्रुशांक टू साहिल. थांब, तिकडे कुठे मारला मी? नाही रे कृषांक, तू आणलं तिकडून कधी? 4 बॉल 32. परत एकदा त्रुशांक, नो बॉल. हे काय नाही साईश, तिकडे तिकडे कशाला मारतोस? षटकर. आउट रे हो, असं म्हणतात सगळे पाचे. हे शुभम गडशी तिकडे. होय मित्रांनो, हाच तर प्रॉब्लेम असतो. असे मोठे मोठे प्लेअर आपल्या सामान्य ग्राउंडवर आल्यावर सामान्य प्लेअरला बॅटिंग मिळत नाही. हाच तर मोठा घोटाळा आहे, कारण हा प्लेअर खूप मोठा गाजलेला आहे मित्रांनो. साईश, परत एकदा साईश फणकावलेला हा परत एकदा. मित्रांनो गेम बंद करण्यात येईल असे फणक. हे 5 बॉल आता तर 9. 4 बॉलवर तू 1 9 टाकला. आता 9 कुठे टाकला? आता मित्रांनो काहीशी वादावाद झाली दिसते आपल्याला. हे थांबा, हे 1 बॉल आहे अजून. तर चला, आपला सिद्धेश दमून दमून बॉल आणतोय. एक काढ ना शेवटचा शॉट काढ. काढ म्हणून काय बाजूला. मित्रांनो हा प्लेअर खूप गाजलेला आहे. अरे भाई जा ना इकडे, जरा मागून काढ ना. परत एकदा साईश 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 या नावाची चर्चा चालू आहे या सध्या ग्राउंडवर. 36. सगळेजण म्हणताय तो आलाय तो आलाय. सगळे विचार तो कोण आहे, पण तो म्हणतात साईश आहे. साईश लांबार. परत एकदा मॅच मध्ये षटकार. फणकवला हा चेंडू पाहायला मिळतोय साईशच्या माध्यमातून आणि कॅच होतोय तो साईश. तर आता आपल्या आलेली आहे फिल्डिंग. पहिली बॉलिंग करणार आहे मी. मित्रांनो 2 बॉल 2च झालेला आहे. आता माझी बॉलिंग बघा तुम्ही. बंद केला होता बघा. तीन दिवस त्याच्या अंदर डबल खायला म्हणजे हा चल. हे आता आलं सगळे गोल गोल फिरलं असते.
जा 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 6 बॉल 12 रनची आवश्यकता. नो बॉल आहे आणि हा नो बॉल आहे. शाबास 5 बॉल 4 रन.